नमस्कार. माझं नाव लिंगराज विश्वनाथ ख्याड. कल्याणम फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षपदावर मागील 3 वर्षापासून कार्यरत आहे. आज या ठिकाणी कल्याणम फाउंडेशन का बरं स्थापना झाली, कशी स्थापना झाली आणि कधी स्थापना झाली याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्या अगोदर श्रोत्यांना एक विनंती आहे, ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा आणि संस्थेच्या आत्तापर्यंत जे काही समाजाची आम्ही सेवा केलेली आहे ते संपूर्ण व्हिडिओ ह्या चॅनलवर आम्ही अपलोड केलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर जर आवडल्यास त्या व्हिडिओला देखील तुम्ही लाईक आणि शेअर करा ही विनंती. ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक दत्त महाराज ज्या मातेवरून ह्या संस्थेचं नाव पडलं, कल्याणनगराची कुलस्वामिनी आई कल्याणी माता, आणि ज्यांनी मला जन्म दिलं माझे आई वडील, ह्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्यांच्या विचाराच्या प्रेरणेतून आपण सर्वजण चालतो, त्या सर्व महापुरुषांना वंदन करणं ही काळाची गरज आहे. सब्र कर मेरे दोस्त, ये भी दिन गुजर जाएगा. जो तुझे देख कर हंसते थे आज तुझे वो देखता ही रह जाएगा. खो दिए सब कुछ ख्वाहिशें हम कुछ अलग कर दिखाने के लिए. खो दिए सब कुछ ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए. सिद्धार्थ भी सब कुछ खोए थे भगवान बुद्ध बनने के लिए. तथागत शांतीचे उपासक गौतम बुद्ध, ज्यांनी ह्या महाराष्ट्रात विचाराचा संचाराचा सिंचन पेरले, राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं घडलं, ह्या जगातील सगळ्यात पवित्र वंदनीय मातृत्व राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी, आदर्शपुत्र, धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, 1.5 दिवसाची शाळा करून मिलमध्ये कामाला जाऊन मिलमधल्या पवतीवर कादंबरी लिहिली. त्याच कादंबरीवर आज भारतातील 3.5 कोटी विद्यार्थी PhD करत आहेत. रशियापर्यंत चालत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे लोकांपर्यंत पोहोचवणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, जननायक बिरसा मुंडा, जगज्योती महात्मा बसवेश्वर, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, घराघरामध्ये अज्ञानाचा अंधार असताना घराघरामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, आणि ज्यांच्यामुळे ह्या ठिकाणी मी उभारून बसून बोलत आहे, ज्यांनी बोलण्याचं आणि भाषण करण्याचं स्वातंत्र्य दिलं, आपल्या भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या सर्व महापुरुषांना मी मनापासून विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी कल्याणम फाउंडेशनची स्थापना जी आहे 14 डिसेंबर 2020 साली झाली. त्यानंतर कायदेशीर स्थापना हे 31/11/2021 साली झाली, आणि दुसरी जे सर्टिफिकेट आहे ते 19/4/2022. ह्या 2 सर्टिफिकेट पूर्ण कायदेशीररित्या धर्मादाय जे नियम लागू केलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ह्या पूर्ण संस्था आत्तापर्यंत कार्यरत आहे. संस्थेचे जे काही मूल्य आहेत, संस्थेचे जे काही दृष्टिकोन आहेत, संस्थेचे जे काही कार्य आहेत ते तुमच्यासमोर ठेवणार आहे. स्वतःच्या दिव्य पात्याने तळपणारे, प्रबोधनकार विचार घेऊन उमलणारे, स्वतःच्या निष्ठावंताच्या कर्तृत्वाने प्रकट होणारे ह्या कल्याणम फाउंडेशनच्या सदस्यांच्या जे काही समाजाची सेवा केली ते समाजाचं सेवाचं जे काही कार्य आहे, जे काही कष्ट आहे, आज मी तुमच्यासमोर ठेवत आहे. 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला 47 मिनिटामध्ये भगवद्गीता सांगितली. 47 मिनिटामध्ये. त्या भगवद्गीतेमध्ये एकूण अध्याय 18 आणि श्लोक 700. त्यापैकी अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 7 आणि श्लोक नंबर 8 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजामहे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याचा अर्थ असा होतो, जेव्हा जेव्हा ह्या पृथ्वी तलावर अधर्म वाढेल आणि धर्माचा नाश होईल तेव्हा तेव्हा मी प्रकट होणार. साधू संतांचं रक्षण करण्यासाठी
आणि दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी आणि पुन्हा धर्माची स्थापन करण्यासाठी मी युगानुयुग प्रकट होणार. त्याच श्लोकाचं पालनार्थ जेव्हा 16व्या शतकामध्ये अधर्म वाढला होता आणि धर्माचा नाश झाला होता, त्यावेळेस त्या स्वर्गातील सगळे दरवाजे उघडले आणि 16व्या शतकामध्ये हे पूर्ण नाश होत असताना स्वर्गातले सगळे दरवाजे उघडल्यानंतर 19 फेब्रुवारी 1630ला राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊच्या पोटी त्या परमात्माचं जन्म झालं आणि त्या परमात्माने पुन्हा देखील त्या धर्माचं पालन करून त्या धर्माची स्थापना करून अधर्म सगळं संपूर्ण नाश केलं. त्या परमात्माचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी एवढ्या बलाढ्य स्वराज्याची स्थापना केली. आम्ही 21व्या वर्षी सामाजिक संस्थेची स्थापना का करू नये? जर आम्ही एखाद्या 21व्या वर्षी सामाजिक संस्थेची स्थापना नाही केली तर महाराजांकडनं कोणत्या गोष्टीची आणि कोणत्या पद्धतीची प्रेरणा घेतली ह्यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहतं. महाराजांनी ज्या राज्याची स्थापना केली त्या राज्याचं नाव होतं स्वराज्य. आपण कधी विचार केला नाही की महाराजांनी त्या राज्याचं स्वराज्यच का नाव दिलं? महाराजांनी जर त्या राज्याला शिवराज्य जरी नाव दिलं असतं आम्हाला अभिमानच वाटला असता, पण महाराजांनी त्या राज्याला स्वराज्य नाव दिलं. आपण कधी विचार करत नाही. हल्ली विचार करण्याची श्रेणी आता लोकांमध्ये कमी झालेली. विचार केल्यानंतर असं म्हणतात की विचार बदलले की आयुष्य बदलतं. खरं आहे का? 100% खरं आहे. पण विचार बदलल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी बदलत जातात ह्यावर कधी आपण विचार केलेलाच नाही आहे. विचार बदलल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट बदलते आपली दृष्टिकोन. विचार बदलले की दृष्टिकोन बदलतं, दृष्टिकोन बदलले की स्वभाव बदलतं, स्वभाव बदलले की सवय बदलते, सवय बदलली की कृती बदलते, कृती बदलली की नीती बदलते, नीती बदलली की व्यक्तिमत्व बदलतं, व्यक्तिमत्व बदलले की मूल्य बदलतं, मूल्य बदलले की भवितव्य बदलतं आणि भवितव्य बदलले की आपलं भविष्य बदलतं. फक्त एका विचार बदलल्यानंतर ह्या 9 गोष्टी बदलत जातात. महाराजांनी ज्या राज्याचं नाव ठेवलं त्याचं नाव होतं स्वराज्य. स्वराज्य ठेवण्याचं कारण म्हणजे स्वतःचं राज्य. जो कोणी महाराष्ट्रात राहतं, जो कोणी स्वराज्य म्हणेल त्याला वाटेल की हे राज्य माझंच आहे. जर राज्य माझं आहे तर संघर्ष माझं, जर राज्य माझं आहे तर धडपड माझी, जर राज्य माझं आहे तर रयत माझं, जर रयत जर माझी असेल तर गोरगरीब समाज देखील माझं, आणि गोरगरीब समाज जर माझं असेल त्या गोरगरीब समाजाचे सेवा करण्याचं कार्य देखील हे माझंच राहणार. हेच शिवआज्ञा डोळ्यासमोर घेऊन मागील 3 वर्षापासून कल्याणम फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ह्या गोरगरीब समाजाचं सेवा करण्याचं कार्य आम्ही करतो. ज्या व्यक्तीला डोळ्याचं आजार झालं त्या व्यक्तीचं दृष्टी बनण्याचं कार्यच कल्याणम फाउंडेशन करत आहे. ज्या व्यक्तीला भूक लागलं त्या व्यक्तीचं घास बनण्याचं आज कल्याणम फाउंडेशन करत आहे. जी व्यक्ती निर्वस्त्र आहे त्या व्यक्तीचं वस्त्र बनण्याचं कार्य आज कल्याणम फाउंडेशन करत आहे. ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही आहे त्या मुलांचं शिक्षण बनण्याचं कार्य आज कल्याणम फाउंडेशन करत आहे. ज्या व्यक्तींना आरोग्य मिळत नाही आहे त्या व्यक्तीचं आरोग्य बनण्याचं कार्य आज कल्याणम फाउंडेशन करत आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही वसुंधरा वृक्षाविना रडत आहे. ह्या वसुंधरावर वृक्ष लावून ह्या वसुंधराचे डोळे पुसण्याचे कार्य देखील आज कल्याणम फाउंडेशन करत आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये पायाभरणी करणं हे संस्थेचं ध्येय आहे. संस्था पुढं आता आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने ह्या संस्थेचे कार्य करतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतो आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे, पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करतो आहे, अन्नदान क्षेत्रामध्ये काम करतो आहे, कपडे वाटप ह्या क्षेत्रामध्ये देखील काम करतो आहे. आता जवळपास मध्यंतरी आम्ही एक मोहीम उभा केला होता अन्नदान शिबिराचा. त्या 1 मूठभर धान्य मोहीममध्ये जवळपास लोकांनी एवढं सहकार्य केलं. जवळपास 9 ते 10 हजार किलो आम्ही संस्थेच्या माध्यमातून अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि निराधार परिवार जे आहेत ह्यांच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य ह्या संस्थेने केलं. आणि त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर देखील 14 ते 15 ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलं. त्या नेत्र तपासणी शिबिरमध्ये जे कोणी वंचित निराधार लोक त्यांचं मोतीबिंदू ऑपरेशन असेल ते पूर्णपणे मोफतरित्या ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केलं. आरोग्य शिबिर देखील राबवलं. त्यानंतर 1000 झाडं लावण्याचं कार्य देखील ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. रात्रीच्या वेळेस नाहीतर दुपारच्या वेळेस जे काही फुटपाथवर लोक राहतात, निराधार व्यक्तिमत्व राहतात, त्यांना अन्न देण्याचं कार्य देखील आज संस्था करत आहे. धान्य मोहीम हे सगळ्यात मोठ्या पद्धतीने
आम्हाला सहकार्य मिळालं त्याबद्दल आत्तापर्यंत ज्यांनी कल्याणम फाउंडेशनपर्यंत धान्य पोचवलं त्या सर्व दात्यांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पण ज्यावेळेस आम्ही अनाथाश्रम वृद्धाश्रम ह्या ठिकाणी धान्य पुरत होतो आणि पोचवत होतो, अनाथाश्रममध्ये गेल्यानंतर तिथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटणार. काय मुलं आहेत, एकदम योग्यरित्या त्यांचं संस्कार योग्यरित्या त्या ठिकाणी पालन होतं हे पाहून खूप आनंद होणार. नंतरने जेव्हा आम्ही वृद्धाश्रममध्ये जाणार, तिथेही माझा स्वतःचा अनुभव सांगतो आहे फक्त. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले जे वृद्ध महिला वृद्ध पुरुष जे आहेत फक्त आणि फक्त दरवाजाकडेच त्यांनी पाहत असतात की कधीतरी माझा मुलगा येईल आणि कधीतरी मला घेऊन जाईल. ह्या आशेने त्या आईवडील त्या आश्रमामध्ये असतात. आश्रमाचं व्यवस्थापन, आश्रमातलं तिथलं जे काही नियोजन आहे ते योग्यरित्या आहे. त्यांना योग्य पद्धतीनंच तिथं वागणूक दिली जाते. ज्या पद्धतीने आपल्या आईवडिलांना आता जे आईवडील आपण सांभाळतो त्याच पद्धतीने ते जे संस्था आहे ते त्यांना सांभाळतात. पण किती जरी सोन्याचं जरी स्वर्ग असलं तरी आपले मुलं आपल्याला जर सोडले असतील तर आईवडिलांना ते खंत वाटणारच. श्रोत्यांना एक विनंती आहे, कृपया करून ज्या श्रोत्यांकडनं अशी जरा चूक झाली असेल कृपया करून ते लवकरात लवकर ही चूक सुधारा, जेणेकरून आपले आई वडील हे आपल्याजवळ असणे खूप महत्त्वाचे आहे. मध्यंतरी एक सत्य घटना तुम्हाला सांगतो. एका वृद्धाश्रमामधल्या आईचं पत्र आहे. वेळ देतो थोडं पण सांगणं गरजेचं म्हणून ह्या ठिकाणी बसून मी तुम्हाला सांगतो. वृद्धाश्रमामधल्या सत्य घटनावर मी सांगतो आहे. वृद्धाश्रमामधल्या एका आईचं पत्र आहे. एका तिच्या स्वतःच्या मुलाला लिहिलेलं पत्र. त्या पत्रामध्ये तिने जे काही तिचं अंतःकरण आहे, अंतःकरणामधल्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तिने मांडलेल्या आहेत. पत्राला सुरुवात होते, वर तिने मोठ्या अक्षरात सुधाकर यास, तिच्या मुलाचं नाव सुधाकर होतं, सुधाकर यास वर हेडलाईन होतं मोठं. खाली पत्राला सुरुवात होते, ती बोलते की प्रिय सुधाकर, बाळा यशवंत हो, नामवंत हो, कीर्तिवंत हो, आयुष्यमान हो. आईचे तुला खूप खूप आशीर्वाद. पत्र लिहित आहे, कुठली तक्रार व्यक्त करण्यासाठी पत्र लिहित नाही आहे. अंतःकरणातल्या काही गोष्टी खूप वर्षापासूनच अंतःकरणामध्ये राहून गेल्या, कुठेतरी उतरून काढावे म्हणून हा पत्र लिहित आहे. त्या भगवंताच्या कृपेने जर तुला हा पत्र मिळाला तर बाळा वेळ काढून नक्की वाच. एक विचारच होतो तुला, मी कशी आली रे वृद्धाश्रमात? तक्रार करत नाही, फक्त विचारत आहे. ज्या वेळेस तुझे पाहुणे घरी आले होते त्यावेळेस तुझ्या पाहुण्यांसाठी मी पाणी घेऊन गेले किचनमधून. जेव्हा ते ग्लास रिकामे झाले, परत जेव्हा ते ग्लास मी किचनमध्ये घेऊन आले, तुझी बायको माझ्यावर ओरडली, का जाता हो सारखं समोर समोर? मी होते ना, मला सांगायचं, मी दिले असते पाणी. मोठमोठे पाहुणे येतात, तुम्ही असं नका जात जाऊ समोर. सोड, तिचंही बरोबरच आहे तसं. माझी पूर्ण गळ्याखालची कातडी जी वळून धरली आहे, माझा अर्धा अंग भाजलं आहे, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस गेलेत, एक मला डोळा नाही आहे, खूप विचित्र दिसते मी. त्या दिवशी कळालं की तुझ्या बायकोला माझ्या शरीराचं किळस वाटतं. तेव्हा मी ठरवले की आपण एका अशा आश्रमात राहूया. आणि तुला देखील सांगितले होते की मी एका आश्रमामध्ये जाणार आहे, पण तू एका शब्दाने देखील मला काही नाही बोललास. आश्रमामध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी स्वतःची आवराआवर मी स्वतः केली. स्वतःचं पेटी मी स्वतः घेऊन आले, त्या पेटीवर स्वतःचं नाव देखील घातले. आणि ज्या दिवशी मी आश्रमामध्ये जाणार होते त्या दिवशी आपण डायनिंग टेबलवर जेवण करत बसलो होतो. आणि तू ड्रायव्हरला बोलवलास, चावी दिलास आणि म्हणालास की आईला सोडून ये. कारमध्ये बसल्यानंतर खूप रडाले, खूप म्हणजे खूप रडाले. मला ह्याचं दुःख नाही की माझ्या सुनेला माझ्या शरीराचं किळस वाढतं, पण ह्याचं दुःख मात्र खूप झालं की माझ्या मुलाला देखील माझ्या शरीराचं किळस वाढतं. बाळा सुधाकर, तुला माहिती आहे का माझं आयुष्य कसं निघालं? ज्या वेळेस लहान होते तेव्हा वडील वारले. आई कसं बसं मोठं केली. शिक्षण वगैरे माझं थोडंफार अर्धवटच झालं. त्यानंतर लग्न केली. लग्न केल्यानंतर विचार केलं की आता खूप सुंदर असे दिवस माझ्या आयुष्यामध्ये आले, पण काय करणार? तुमचे वडील शेतकरी, कांद्याला भाव नव्हता. पूर्ण नुकसान झाल्यानंतर तुझ्या वडिलांनी देखील कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फाशी घेतली. त्यावेळेस
एका महिन्यानंतर कळालं की त्यांचं अंकुर माझ्या पोटात वाढते. पण नंतरनी विचार केलं, आता जन्म घेणाऱ्याचं तरी काय चूक. पुढे तुझा जन्म झाला. आपलं एक 2 एकर जमीन होतं आणि आपण पारशात राहत होतो. पारसं म्हणजे एखादं झोपडी रे. त्या पारशामध्ये तुला पाळण्यात ठेवलं होतं. पाळणं पण नव्हतं, 2 दावणीला बांधलेलं ते साडीमध्ये तुला ठेवलं होतं. कांदा काढण्याच्या नादात कधी त्या पारशाला आग लागला आत्ताही कळालं नाही. सगळे सैरा वैरा इकडं तिकडं धावत होते. जीवाच्या आकंतानाने वरडत होते की माझं बाळ आत आहे, कोणीतरी वाचवा. पण कोणी देखील पुढं आलं नाही आणि प्रयत्न केले नाही. जीवाची पर्वा न करता त्या पारशामध्ये आले. त्या झोळीतनं तुला उचललं, खांद्याला लावलं. पारशातून बाहेर येताच त्या पारशाचं एक जळकं लाकूड माझ्या डोक्यावर पडलं आणि त्या लाकडाचा एक खिळा माझ्या डोळ्यात घुसला. पारशाच्या बाहेर येऊस तर मागची संपूर्ण साडी जळाली होती. आजपर्यंत बाळा तुला सांगू शकत नाही की बाहेर आल्यानंतर तुला कोणाच्या हातात दिली. जेव्हा ससून हॉस्पिटलमध्ये मला जाग आलं त्यावेळेस तुला पहिल्यांदा सिस्टरला विचारले की माझं बाळ कुठे. तेव्हा तुला पाहिल्यानंतर जीवात जीव आला. फक्त तुझा थोडासा पाय भाजला होता. नंतरनी कसं बसं 4 घरची भांडीधुंडी केली. होतं तेवढं सोनं देखील विकलं. तुझं शिक्षण पूर्ण केलं. नंतरनी तू म्हणाले की असं असं आपण उद्योग करणार आहोत. त्यासाठी होतं तेवढं जमीन देखील विकली मी आणि तुझ्या उद्योगासाठी दिली. तुझं लग्न झालं तेव्हा विचार केले की आता तरी माझ्या आयुष्यात सुंदर असे क्षण, सुंदर असे दिवस आता तरी आले. पण काय करणार, नियतीच्या मनात तरी काय होतं काय ठाऊक. माझ्या शरीराचं तुम्हाला किळस वाटू लागलं. माझ्याच लोकांना जर माझ्या शरीराचं जर किळस वाटत असेल तर बाहेरच्यांचं तरी काय रे. तुला माहिती आहे का सुधाकर, मी आश्रमामध्ये कोणासोबत जेवायला नाही बसत. स्वतःचं ताट घेते आणि लांब जाऊन बसते. हरिपाठाला गेले तरी लांब बसते, कीर्तनाला गेले तरी लांब बसते. सगळ्यांना माझ्या शरीराचं किळस वाटतं. आता खरं सांगायचं म्हटलं तरी तुला रोज एक झोपेची गोळी घेते. मला झोप देखील येत नाही आहे. माझं आयुष्य मला संपवायचं आहे सुधाकर. रोज विचार करून करून तू फक्त शनिवारी मला भेटायला येतोस. तुला किती वेळा सांगितले की नातवंडांना पण घेऊन ये, मुलाबाळांना घेऊन ये. सगळ्यांचे मुलं येतात, तू एकाही दिवशी कधीही मुलांना घेऊन आला नाहीस. फक्त येतोस, 10-15 हजार रुपये देतोस आणि निघून जातोस. बाळा सुधाकर, मला तुझ्या पैशाची गरज नाही आहे. मला गरज होती ती सहानुभूतीची. आणि त्या माऊलीने झोपेच्या सगळ्या गोळ्या एकत्र घेऊन स्वतःचं जीवन पर्व संपवलं. त्या दिवशी त्या आश्रमामधून त्या सुधाकरला फोन गेला की असं असं तुमच्या आईने आत्महत्या केलेली आहे. नाईलाजाने त्या सुधाकरला त्या अंत्यविधीला जावं लागलं. अंत्यविधी सुरुवात होती. सनातन धर्मातलं आपलं माहितीच आहे की चिता रचल्यानंतर खांद्यावर माठ घेऊन 5 फेऱ्या मारावे लागतात. त्यानंतर जेव्हा सुधाकरनी 5 फेऱ्या चालू केल्या, पूर्णपणे अग्नी पेटलेली होती आणि त्याचे झळ त्या सुधाकरला पडत होते. त्यावेळेस त्या चितामधनं आवाज आलं की परमेश्वरा, माझ्या मुलाकडून जे काही चूक झाली आहे ते माफ कर. आणि एक आई तुला सांगते आणि त्या आईचं तू पालन कर. हात जोडून विनंती करतो, आईवडिलांना सांभाळा. कारण की आईवडील हेच आपले संस्कार आहेत. आईवडील हेच आपले दागिने आहेत. आईवडिलांचं म्हातारपण म्हणजे भंडार असतं पुस्तकांचं. त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आपल्याला वाचता आल्या पाहिजे, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणती अडचण येत नाही. ह्या ठिकाणी एक जरी श्रोता जर बदलला तर या संस्थेचं सार्थक झालं मी समजेल. हे संस्थेचं कार्य हे अविरतपणे पुढं चालवण्याचं आम्ही निश्चितपणे ध्येय घेतलेलं आहे. संस्था चालवत असताना खूप काही अडचणी येतात. लक्षात ठेवा, संस्था स्थापना केली म्हणजे कोणतेही कार्य आपण सुरुवात करतो आणि त्या कार्याला सगळेच मदत करतात असं देखील होत नसतं. तुम्ही एक जरी कार्य आणि एक जरी समाजसेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये 10 निंदकार तयार होतात.
माझ्या देखील आयुष्यामध्ये 10 निंदकार, एका सेवेनंतर 10 निंदकार तयार झाले. आता जवळपास किती सेवा आम्ही केल्या तुम्ही पाहू शकता आणि किती निंदकार, तुम्हीच आता ते गणित घाला किती निंदकार तयार झाले. त्यावेळेस निंदकार तयार होत असताना खूप त्रास होणार. विचार केला की महापुरुषांच्या, मी तर एक सामान्य माणूस आहे, आपल्या महापुरुषांच्या आयुष्यामध्ये देखील निंदकार आले असतीलच. मग त्यांनी त्या निंदकारांना सामोरे कसे गेले हे देखील महत्त्वाचं होतं. ज्यावेळेस राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर वाचलं त्यावेळेस तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक निर्णय घेतला होता. तो निर्णय असा होता की धन्य म्हणू ही लोकी लोका, भाग्या मी तुका देखील, ऐसे जागवितो सारीच्या मना जना सहित. ह्याचा अर्थ असा होतो, ज्यांनी आजपर्यंत माझी निंदा केली, ज्यांनी मला नावं ठेवलं, एक ना एक दिवशी त्यांना म्हणायला लागेल की भाग्य आम्ही तुका देखीला. हे सामर्थ्य संत तुकाराम महाराजांचं होतं. तेच सामर्थ्य आपल्या मनगटामध्ये बाळगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हजारो निंदकार येतील, हजारो निंदकार जातील, एकाही निंदकाराच्या दबावाखाली कधी संस्था दबली नाही आणि संस्था एकही कार्य कधी स्वार्थासाठी केली नाही. ह्या संस्थेचे सदस्य या मातीतील कष्टकरी आहेत. संस्था कधीच हुशारकीवर चालणार नाही आणि संस्था एकही कार्य कधी स्वार्थासाठी केले नाही. स्वार्थ माहीतच नाही हो या संस्थेला. ही संस्था पूर्ण चालती ते कृष्णनीतीवर. कृष्णनीती असे सांगते, भगवद्गीतेमध्ये अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 47 मध्ये श्रीकृष्णाने सांगितले, कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचन महाकर्मफलेतुर्भा ते संगस्त्व कर्मणी. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला फक्त आणि फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळ देण्याचा अधिकार त्या परमात्माला आहे. तुम्ही कोणत्याही कर्माचं फळाची अपेक्षा करू नका आणि कोणत्याही कर्मापासून लांब जाऊ नका. निस्वार्थ पद्धतीने काम करणं हे श्रीकृष्णाने सांगितलं आहे. जगतज्योती महात्मा बसवेश्वर त्यांची खूप वचन आहेत, जगभरात वचन आहेत. त्यापैकी एक तुम्हाला वचन सांगतो. जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचं वचन कन्नड भाषेत आहे. आधी कन्नड भाषेत सांगतो, मग मराठीत तुम्हाला सांगतो. जगतज्योती महात्मा बसवेश्वर म्हणतात की ಮಾಡದಂತಾನು ಇರಬೇಕು, ಮಾಡದವನಾನು ಇರಬೇಕು, ಮಾಡದಂತಾನು ಇರಬೇಕು, ಮಾಡದವನಾನು ಇರಬೇಕು, ಮಾಡದ ಮಟ್ಟಿದಲ್ಲಿ ತಾನ ಇಲ್ಲಂದಿರಬೇಕು, ಕೂಡಲ संगम देवರ ನೋಡಿ ನೋಡಿದಂತ ಇರಬೇಕು. मराठी त्याचा अर्थ असा होतो, कर्म करणाराही असावा आणि कर्म केलेलाही असावा. कर्म करणाराही असावा आणि कर्म केलेलाही असावा, पण केलेल्या कर्मामध्ये स्वतःला पाहणारा नसावा. त्या कूडल संगम देवाला पाहून न पाहिल्यासारखं व्यवहार करावा. जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचा देखील संदेश असाच आहे की निस्वार्थ पद्धतीने सेवा करा. आणि आजपर्यंत 3 वर्षापासून कल्याणम फाउंडेशन निस्वार्थ पद्धतीने सेवा करत आहे. आज ह्या ठिकाणी मी उपस्थित आहे कारण ही संस्था आता ज्या भागामध्ये आम्ही काम करत होतो ती परिसर वाढवण्याचं कार्य आता लवकरात लवकर चालू करणार आहे. ह्या ठिकाणी जे काही सदस्य आहेत, जे काही महिला, जे काही पुरुष आहेत, त्यांनी ह्या संस्थेला जोडण्याचं कार्य करा की जेणेकरून ही संस्था वाढली पाहिजे, ही संस्था मोठी झाली पाहिजे. आणि आज ह्या अध्यक्षपदावर एक वचनबद्ध तुम्हाला देण्याचं मी कार्य करतो. जे कोणी सदस्य ह्या कल्याणम फाउंडेशनच्या कष्टामध्ये साथीदारी आहेत, येणाऱ्या हर एक सुवर्ण क्षणाचे ते समान भागीदारी असतील हे देखील तुम्हाला 100% सांगतो. आणि रघुकुल रीत चली आ रही है, प्राण जाए पण वचन न जाए, त्याच वचनासमोर नतमस्तक होऊन तुमच्या सर्वांच्या मदतीने जे काही समाजसेवेची चळवळ आम्ही उभा केली आहे, शरीरामध्ये असणाऱ्या अखेरच्या श्वासापर्यंत ती चळवळ चालत राहील हे देखील ग्वाही नक्की देतो. आणि शेवटपर्यंत ज्या कोणी श्रोत्यांनी हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्या सर्व श्रोत्यांचा आभार व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.